श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 95. तरी क्रियाकलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, तोची तो ये चिन्ही जाणावा, ज्ञानी या गा. क्रियाकलापू म्हणजे जेवढं काही कर्तव्य म्हणून मला करणं आहे ते सगळं जो कोणी करतो तो आपल्या बुद्धीनुसार करत असतो. आता एखादा माणूस ज्ञानाने कर्तव्य करतो आहे का अज्ञानाने कर्तव्य करतो आहे, नाही का? कर्तव्य करत असताना तो अगदी सामान्य माणसासारखा दिसेल, पण त्याची आतली अवस्था मात्र आपल्याला कळणार नाही. एखादा ज्ञानी मनुष्य जरी असला तरी तो कर्तव्य करताना आपल्याला सामान्य माणसासारखा दिसतो. रमण महर्षी स्वतः रोज त्यांच्या आश्रमामध्ये स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरण्याचं काम करत असत. आता एखाद्याने जर त्यांना भाजी चिरताना पाहिलं असतं तर हेच रमण महर्षी आहेत याच्यावर विश्वास बसला नसता. प्रापंचिक माणसं मात्र विनाकारण कामामध्ये भेद करतात. मी अमुक एक करीन, अमुक एक करणार नाही, हे काम मला नको, ते काम मला नको, मी हेच करणार, मी तेच करणार. मग अशा माणसांमध्ये ज्ञानी कोण आणि ज्ञानी माणसाची लक्षणं काय ते आता पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. काय अप्रतिम दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देत आहेत बघा. एखादा मनुष्य नदीच्या काठी किंवा सरोवराच्या काठी उभा आहे, एखाद्या तळ्याच्या काठी उभा आहे आणि आपलं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं पाहतो आहे. ते पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत असून सुद्धा मी मात्र त्या प्रतिबिंबापासून वेगळा आहे अशी त्याची भावना असते. तसं देह जरी कर्म करत असला तरी देहाने कर्म करत असताना सुद्धा त्या कर्मामध्ये मी नाही. मी केवळ साक्षीत्वाने त्या कर्माकडे पाहणारा आत्मा आहे. आणि म्हणून आत्मा हा काहीच करत नसतो. तो केवळ साक्षीत्वाने शरीराकडून घडणारी सर्व कर्मे पाहत असतो. आणि हे ज्याला कळलंय, हे ज्याने जाणलंय, हे ज्याला माहीत आहे त्याला ज्ञानी म्हणायचं. कारण शरीर कर्म करताना दिसतं, परंतु मी मात्र ते कर्म करत नाही. कारण मी जो कोणी आहे खरा मी, तो म्हणजे या शरीराला चालवणारा, शरीराकडून हे सगळं करून घेणारा परमात्मा परमेश्वराचा अंश मी आत्मा आहे. हे आत्मज्ञान ज्याला झालेलं असतं त्याला मी देहापासून वेगळा आहे याची जाणीव असते. आणि म्हणून तो देहाने कर्म करत असताना सुद्धा त्या कर्मामध्ये मी नाही असं समजतो. तोच खरा ज्ञानी. एखादं 3-4 वर्षाचं मूल असेल तर आई त्याला कसं सांगते,
अरे बाबा उठ, तोंड धु, दात घास, आंघोळ कर, जेवायला बैस, असं आई ज्याप्रमाणे त्याला सांगते त्याप्रमाणे हा ज्ञानी मनुष्य आपल्या देहाला अशा सूचना करत असतो आणि आपण साक्षीत्वाने दुरून या सगळ्या गोष्टी पाहत असतो. चला जोशीबुवा उठा, तोंड धुवा, चहा घ्या, आंघोळ करा, स्नान करा वगैरे वगैरे. अशा प्रकारे जर आपण आपल्यालाच स्वयंसूचना देण्याचा अभ्यास केला, सराव केला, तर मग आपण या सर्व कर्मांपासून वेगळे होऊ, साक्षीत्वाने पाहू. मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपण असू तेव्हा जर कोणी आपलं कौतुक केलं काय किंवा आपली टीका केली काय, आपली निंदा केली काय, या गोष्टी आपल्या मनाला लागणार नाहीत. अगदी बायको जरी आपल्याला काही बोलली तरी त्याचं आपल्याला काहीच वाटणार नाही. अशा प्रकारे साक्षीत्वाने राहणे, कर्म करून देखील कर्मापासून वेगळा राहणे, हे आपल्याला प्रपंचामध्ये करता येण्यासारखं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. म्हणजे कर्म करणारा देह आणि या देहापासून मी जो कोणी आहे तो वेगळा आहे. आणि म्हणून देह जरी कर्म करत असला तरी मी ते कर्म करत नाही, अशीच त्याची मनाची भूमिका असते. आणि तो या सगळ्या देहाकडून होणाऱ्या कर्माकडे साक्षीत्वाने, साक्षीभावाने पाहत असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याला जर काही शिकायचं असेल आणि वेदांत जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर आपल्या मनामध्ये हा साक्षीभाव आपल्याला आणायचा आहे. एक उडिया बाबा नावाचे संन्यासी होऊन गेले. ते भजन करत असत, नामस्मरण करत असत. एकदा एक मोठा शास्त्री त्यांच्याकडे आला, त्यांच्यावर भडकला, त्यांना वाटेल तसं बोलला, शिवीगाळ केली. या उडिया बाबांनी सगळं काही ऐकून घेतलं आणि त्यांना शांतपणे नमस्कार केला आणि तिथून निघून गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा एक शिष्य होता. त्याने विचारले, बाबाजी आपको गुस्सा नहीं आया? तर शिष्याला हे उडिया बाबा म्हणाले, नहीं बेटा, जिस दिन मुझे क्रोध आएगा, जिस दिन मुझे गुस्सा आएगा, तब मेरा ये शरीर नहीं रहेगा. पुढे म्हणाले, अगर वो आदमी इस देह की निंदा करता है तो मैं भी मेरे देह की निंदा करता हूँ, और अगर वो आदमी मेरी आत्मा की निंदा करता है तो खुद अपनी निंदा करता है, क्योंकि मेरा और उसका आत्मा दोनों का एक ही है. असं ते सांगत असत. आता तुम्ही लक्षात घ्या, एखादा माणूस जेव्हा आपली निंदा करतो तेव्हा ती निंदा त्याने आपल्या देहाची केलेली असेल तर आपल्याला राग येण्याचं काही कारणच नाही, कारण देह हा जड आहे, निर्जीव आहे. परंतु त्याने जर का आपल्या आत्म्याची निंदा केली असेल तर मात्र त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच असल्यामुळे त्याने माझ्या आत्म्याची निंदा केली, म्हणजेच पर्यायाने त्याने स्वतःच्या आत्म्याची निंदा केली. आणि म्हणून तो माझी निंदा न करता स्वतःचीच निंदा करतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. हे वेदांत तत्त्व आपल्याला जीवनामध्ये प्रत्यक्षात आणता आलं पाहिजे.
यालाच साक्षीत्वाने जगणं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आयुष्यभर अशाच पद्धतीने साक्षीत्वाने आपलं जीवन जगून दाखवलेलं आहे. ते म्हणतात, ज्याप्रमाणे माझंच प्रतिबिंब पाण्यात दिसतं, परंतु प्रतिबिंब जसं काहीच करत नसतं, करणारा मी आहे, बरोबर आहे ना, तसं देह कर्म करत असतो आणि आत्मा मात्र साक्षी भावाने त्या देहाकडून घडणारी कर्मे पाहत असतो. अशा प्रकारे आपणच आपल्या कर्मांकडे साक्षी भावाने पाहिलं पाहिजे. एखादा माणूस जर कर्तव्य करत असताना काय म्हणेल, काय झालं केलं तर करायलाच पाहिजे, तर काही वेळेला म्हणेल तुम्हाला फारच त्रास होतोय, तुम्हाला फारच श्रम होत आहेत, तुम्ही कशाला धडपड करता. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा का करता म्हणूनही म्हणतात आणि केलं नाही तरी चालेल असंही लोक म्हणतात, किंवा तुम्ही का केलं नाही म्हणूनही विचारतात. आता इथे काही वेळेला सासू मुद्दाम आपल्या सुनेला टोचून बोलते. सुनेने काहीही केलेलं नसून सुद्धा ती मुद्दाम सुनेला म्हणते, अगं बाई दमलीस ग तू, फार त्रास झाला का तुला. असं म्हणण्याचा उद्देश तिचा एवढाच असतो की निदान लाज वाटून का होईना सून काहीतरी करे. आणि म्हणून अशा प्रकारे दोन्ही बाजूनी बोलणारी माणसं या जगात असतात. आपण कर्तव्य करताना आपल्याला त्रास होणारच, देहाला कष्ट होणारच, कारण कोणतंही कर्म हे त्रासदायकच असतं, कष्टदायकच असतं. शिवाय एक मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेला आपलं शरीर धडधाकट असेल, सुस्थितीत असेल असंही काही सांगता येत नाही. कधीकधी आपली प्रकृती बिघडते, आजारपण येतं, आपलं शरीर थकलेलं असतं, हालचाल मंदावलेली असते, तरी देखील कर्तव्यासाठी कष्ट करणं आणि आपला देह झिजवणं, शरीर झिजवणं हे महत्त्वाचं असतं. यामध्येच खरी खुबी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी जे काही कर्तव्य करतो ते भगवंताला आवडतं म्हणून मी करतो, इतर माणसांसाठी मी करत नाही, अशी भावना जर ठेवली आणि केवळ भगवंतासाठी आपण कर्तव्य करू लागलो तर ते कर्तव्य आपल्याला आनंद देऊन जातं, समाधान देऊन जातं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आपल्या प्रत्येक कर्मामध्ये भगवंत आणावा. गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे सांगितले की आपण काहीही जरी करत असलो तरी नामस्मरण करत करत आपण आपलं कर्म करावं, म्हणजे मग आपोआप त्याच्यामध्ये भगवंत येतो, भगवंत उतरतो आणि मग ते काम उत्तमात उत्तम होतं. शंकराचार्य सुद्धा म्हणतात की निष्काम कर्म तेव्हाच होतं ज्या वेळेला आपण भगवंताला स्मरून करतो, भगवंताची आठवण ठेवून करतो. मी या जगाकरता काही करत नसून मी केवळ त्याच्याकरता म्हणजे परमात्म्याकरता करतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो, माझ्या गुरूंना हे आवडतंय म्हणून मी हे कर्म करतो, किंवा
त्यांची आज्ञा पालन करण्याच्या हेतूने मी हे करतो आहे असं जो काही समजेल तो निश्चितपणे वरच्या लेव्हलचा, वरच्या पातळीवरचा माणूस आहे असं आपण समजा. त्यांना केलेलं आवडतं म्हणून मी कर्म करतो असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला निश्चितच आपल्या मनामध्ये आपल्या गुरूंविषयी प्रेम असतं, भक्ती असते, श्रद्धा असते आणि गुरूंना आवडतं हेच त्याचं फळ आहे. किंवा असं समजूया, गुरु माझ्याकडून ते कर्म करून घेतात आणि तेच मला हे कर्म करण्याची संधी देतात. का? कारण मी त्यांचा आवडता शिष्य आहे, आवडता भक्त आहे. अशा पद्धतीने भावना ठेवून जर आपण आपलं कर्तव्य केलं तर त्या कर्तव्यामध्ये आपल्याला आनंद, समाधान, सुख, शांती सगळ्याच गोष्टी मिळतात. कर्मामध्ये जरी मी असलो तरी कर्म मात्र माझ्याकडून करवून घेतलं जातं. ते गुरूंच्या इच्छेने, भगवंताच्या इच्छेने, त्यांच्याच शक्तीने आणि त्यांच्याच प्रेरणेने हे घडतं आहे. आणि म्हणून कर्म करून सुद्धा मी ते करत नाही तर माझ्याकडून करवून घेतलं जातं अशी भावना होते. त्यांना आवडतं म्हणून मी हे कर्म करतो अशी भावना होते आणि मग यातून साक्षीत्व निर्माण होतं. मी माझं कर्तव्य केलं आणि सद्गुरू मला काय फळ देतील किंवा भगवंत काय देईल ते तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.